संविधान दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। भारतीय संविधान चिरायू हो, भारतीय संविधानाचा गौरव करणं, सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे। 75 वर्षाचं आपलं भारताचं संविधान झालेलं आहे। जगामध्ये आदर्श असलेलं संविधान, सर्वात मोठं असलेलं संविधान, आदर्श म्हणून लोकशाही असलेलं, लोकशाहीची ओरिजिनल लोकशाही जी सांगणारं संविधान म्हणजे ते भारतीय संविधान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पक बुद्धिमत्तेचा तो आविष्कार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान दिलं ते दलित, शोषित, पीडित, वंचित सर्वच समाजाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय या संविधानाच्या माध्यमातून या गोष्टी दिलेल्या आहेत। आणि म्हणून भारतीय संविधान हा देशाचा कणा आहे। आणि म्हणून या भारतीय संविधानाचा गौरव आजच्या या संविधान दिनाच्या निमित्तानं संपूर्ण भारतभर होत असताना आमच्या लातूर शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी होत आहे। भारतीय संविधान हे अखंड राहण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाने भारतीय संविधान वाचलं पाहिजे, भारतीय संविधानाचा अभ्यास केला पाहिजे। कारण मूलभूत हक्क आणि अधिकार हे भारतीय संविधानामुळे मिळालेले आहेत। देश स्वतंत्र झाला, देशामध्ये अनेक वेगवेगळ्या तत्वज्ञान निर्माण झालं, परंतु भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही पेरली, लोकशाहीला टिकवलं, लोकशाहीला तिचं बीजारोपण केलं आणि आज या देशामध्ये सगळ्या जाती धर्मातले लोक आनंदाने सुखाने नांदत आहेत। वेशभूषेमध्ये असणारे, वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये असलेले लोक एक अखंड राहत आहेत। आणि म्हणून हा अखंड भारत टिकवण्याचं कारण म्हणजे एकमेव भारतीय संविधान आहे। आणि म्हणून भारतीय संविधानाच्या प्रती सर्व लोकांनी जागृत राहून संविधानाचा अभ्यास करावा आणि संविधानाच्या प्रती आपली एक निष्ठा ठेवून संविधानाचं संरक्षण करावं। आज मला दुःख वाटतं की या संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्तानं संविधानाच्या विरोधामध्ये सुद्धा काही लोक, या देशातले लोक काम करत आहेत। मिश्रा वकील असतील, मागे संविधान जाळलं, ही अत्यंत देशासाठी खेदजनक गोष्ट आहे। आणि सरकारने याची कठोरपणे अंमलबजावणी करून हे जे लोक संविधानाच्या विरोधामध्ये जे लोक सातत्यानं विरोधी भूमिका घेतात त्या लोकांना देशद्रोही म्हणून संबोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि पुन्हा भारतीय संविधानाबद्दल कोणी बोलू नये याची काळजी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतली पाहिजे। परंतु असं म्हणतात ना, बाबासाहेब संविधान देशाला अर्पण करताना संसदेत म्हणाले होते की देशाची भारतीय संविधान हे किती जरी चांगलं असेल, परंतु चालवणारे जर लोक नालायक जर निघाले तर हे संविधान कुणाच्याही लायकीचं होणार नाही। आणि तशाच पद्धतीनं काही अंशी या देशामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते। आणि सत्ताधाऱ्यांनी शपथ घेताना जी काही तुम्ही प्रतिनिधित्व करत असताना जी शपथ घेता त्या शपथेचा कुठंतरी विसर होत आहे आणि त्या शपथेची पायमल्ली होत आहे। आणि जर ही शपथ जर कायम ठेवून जर तुम्ही जर काम जर केलं तर संविधानाची अंमलबजावणी होईल असं मला वाटतं। आणि म्हणून आपण सगळे संविधान सुरक्षित ठेवूया, संविधानाचं संवर्धन करूया, संविधानाचं जतन